आज मी तुमच्यासोबत एकापेक्षा एक अशा भारी डाएट स्पेशल रेसिपी शेअर करणार आहे. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या रेसिपीला सुरू करूया. आणि मी अगोदरच सांगून देते तुम्हाला की मला झालेली आहे सर्दी आणि सर्दीमुळे माझा आवाज थोडासा बसलेला आहे आणि बोलताना थोडीशी धाप लागत आहे. नाहीतर बऱ्याच कमेंट येतात की रेसिपी आहे वेट लॉसची आणि तुमचंच वजन काय आहे, बोलताना धाप कशी लागते असल्या खूप साऱ्या निगेटिव्ह कमेंट टाकतात. तर त्याच्या कमेंट यायच्या आधीच मी तुम्हाला सांगू दिलेलं आहे. तर आता इथं मी घेतलेली आहे 1 वाटी भरून भिजलेली मूग डाळ. जी मूग डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. तर आता या डाळीमध्ये आपल्याला थोड्याशा मिरच्या वगैरे घालायच्या आहेत, ज्याने आपला फुलका खायला खूप टेस्टी लागतो. तर ही डाळ मी 1 तासभर पाण्यात भिजवून घेतलेली होती. तर यात मी आता 2-3 हिरव्या मिरच्या, 5-7 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक या सर्व जिन्नस घालून ही डाळ मिक्सरमध्ये छान एकदम फाईन मिक्सरमध्ये फिरून घेतली आहे. आता इथं 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेत आहे. सोबतच जे तीळ असतात ना, ते तीळ अर्धा चमचा घालून घेतलेले आहेत. सोबतच याच्यात चिमूटभर हळद पावडर आणि चिमूटभर लाल मिरची पावडर घालून घेणार आहे. आणि सोबत मी अर्धा चमचा जिरे देखील घातलेले होते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं ओवा देखील घालू शकता. आता या सर्व जिन्नस छान हाताने एकजीव करून घेतल्या आणि सोबतच थोडंसं पाणी घालून याचं पीठ मळून घेतलं. जसं आपण नॉर्मली चपात्याला पुऱ्याला पीठ मळतो त्या पद्धतीने इथं पीठ मळून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता मस्त छान असा आपला घट्टसर पिठाचा गोळा तयार झालेला आहे. तर तुमच्याकडे वेळ असेल तर 5 मिनटं हे पीठ 5 ते 10 मिनटं भिजतही ठेवू शकता. जर वेळ नसेल तर पीठ मळलं की लगेचच याचे फुलके बनवायला घेऊ शकता. खूप हेल्दी रेसिपी आहे आणि वेट लॉसमध्ये खूप मदत करते. तर इथं मी याचा एक उंडा तयार करून घेतलेला आहे आणि याचा मी आता छान फुलका लाटून घेत आहे. तर छान असा हातावर उंडा मळून नंतर त्याचा गोल तयार करायचा आहे आणि आता याचा आपल्याला फुलका लाटून घ्यायचा आहे. तुम्हाला लहान मोठा कसा फुलका हवा आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं फुलका लाटून घेऊ शकता. छान मस्त पातळसर असे इथं हे फुलके लाटून तयार होतात. तुम्ही पाहू शकता मस्त आपला फुलका लाटून झालेला आहे. तर आता आपल्याला ह्याला छान जसं नॉर्मली आपण भाकरी भाजून घेतो त्या पद्धतीने हा फुलका आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर मी छान उलटपुलट करून घेतला आणि फुलका छान तव्यावर पचून घेतला. तर तुम्ही याची डायरेक्ट भाकर करायची असली तरी करू शकता, पण फुलके देखील खूप मस्त आणि छान नरम तयार होतात. तर इथं फुलका पचून झाल्यानंतर लगेचच गॅसवर ठेवला आणि मस्त खरपूस लाल रंगावर हा फुलका भाजून घेतला. बाकीचे फुलके देखील याच पद्धतीने मी बनवून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता कसा फुलका तयार झालेला आहे. तर मस्त इथं सर्व फुलके आपले बनवून तयार आहेत. तर आता या फुलक्यावर तुम्ही थोडंसं तूप देखील लावू शकता. आता मी थोडेसे 4-5 टिपके फुलक्यावर तूप लावून घेत आहे, जे गावरान घरचं तूप आहे, ज्याने फुलक्याची टेस्ट खाण्यासाठी आणखी जास्त वाढते. तर हे फुलके तुम्ही नाही का दह्यासोबत खा, एक नंबर लागतात आणि वजन कमी करण्यासाठी दही आणि ह्या फुलक्याचे कॉम्बिनेशन एक नंबर आहे. किंवा तुम्हाला दुसरी भाजी खायची असेल तर भाजी खा, नाहीतर टोमॅटोची, पुदिन्याची हिरवी चटणी करूनही हा फुलका त्याच्यासोबत खाऊ शकता. आणि तुम्हाला तूप वरतून लावायचं आवडत असेल तर लावा, नाहीतर नाही लावलं तरी चालेल. रेसिपीसाठी लागणारं साहित्य इथं 1 कांदा, 1 गाजर, 1 टोमॅटो आणि थोड्याशा मूठ भरून बीन्स या पद्धतीच्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि सर्व भाज्या बारीकसर कट करून घेतलेल्या आहेत.
आता पुढं लागणार आहे भिजवलेली मूग डाळ, जी अर्धी वाटी आहे, आणि इथं लागणार आहे अर्धी वाटी भिजवलेल्या ज्वारीचा दलिया. म्हणजे नॉर्मल जी ज्वारी असते तिला मिक्सरमध्ये फिरून थोडंसं फटकायचं आणि त्याचा हा दलिया 5-6 घंटे आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचा आहे. म्हणजे आपल्याला रेसिपीसाठी तयार होतो. म्हणजे तो दलिया रेसिपीमध्ये व्यवस्थित शिजला जातो. आपल्या प्युअर मराठीत बोलायचं झालं तर याला ज्वारीच्या कण्या म्हटल्या जातात. आणि ज्वारी घरी मिक्सरमध्ये फिरवली तरी चालते, नाहीतर हा दलिया मार्केटमध्ये देखील भेटतो. आणि आपल्याला रेसिपीसाठी चांगला 4-5 घंटे भिजवलेलाच हवा आहे. म्हणजे काय होतं, ह्याची जी रेसिपी बनवत आहोत ना, ती रेसिपी एकदम भारी बनून तयार होते आणि रेसिपीमध्ये दलिया हा व्यवस्थित शिजला जातो. चला मग आपली रेसिपी बनवायला आपण सुरू करूया. तर मी इथं गॅसवर कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल थोडंसंच वापरायचं आहे, कारण आपली डाएट रेसिपी आहे. पोहे खायच्या चमच्याने चमच्याभर इथं मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर चिमूट भरून आपल्याला मोहरी घालून घ्यायची, सोबत चिमूटभर जिरे घालून घ्यायचेत. बारीक कट केलेली हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक थोडा थोडा घालून घ्यायचा आहे. छान याची आपल्याला एक फोडणी तयार करायची आहे. आता याची फोडणी तयार झाल्यानंतर जेवढ्या आपण भाज्या घेतल्या होत्या सर्व भाज्या एकत्रच इथं घालायच्या आहेत. एक एक घालायची काहीच गरज नाही. घेतलेल्या भाज्या कुकरमध्ये छान परतवायच्या आहेत. 1-2 मिनिट छान उलटपुलट करून आपल्याला ह्या भाज्या घ्यायच्या आहेत. भाज्या छान परतून झाल्या की याच्यामध्ये आता आपण जो आपण भिजवलेला दलिया आणि ज्वारीच्या कण्या घेतल्या होत्या, म्हणजे ज्वारीचा दलिया आणि भिजवलेली मूग डाळ इथं कुकरमध्ये घालून घ्यायची आहे. सोबतच आता याच्यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले ॲड करायचे आहेत. आणि खूप जास्त असे वेगवेगळे मसाले घालायची काहीच गरज नाही आहे. फक्त लाल मिरची पावडर आणि हळद पावडर घालायची, धना पावडर घालायची, जिरे पावडर असेल तर थोडीशी घालायची, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आणि शक्यतो डाएटमध्ये शेंदं मीठच वापरायचं. आता या सर्व जिन्नस घातल्यानंतर एक वेळेस सर्व चमच्याने हलवून एकजीव करून घ्यायचं. मस्त छान सर्व मसाले, सर्व जिन्नस डाळीला आणि दल्याला सगळीकडून लागलेले आहेत. तर आता आपण पाणी याच्यामध्ये घालायचं. पाणी चांगलं बरंच घालायचं, म्हणजे हा दलिया आणि डाळ व्यवस्थित शिजते. जशी नॉर्मल आपण डाळ खिचडी करतो ना पातळसर, तशी आपल्याला याची खिचडीचाच प्रकार बनवायचा आहे. म्हणून पाणी त्याच्या हिशोबाने घालायचं. 1 वाटी दल्याला 2 वाट्या पाणी आणि 1 वाटी मूग डाळला 2 वाट्या पाणी, असे 4 ते 5 वाट्या पाणी घालून घ्यायचं. आणि कुकरच्या 5 शिट्ट्या काढायच्या, कारण दलिया शिजायला वेळ लागतो. कुकरच्या 5 शिट्ट्या काढल्यानंतर या पद्धतीने तुमचा दलिया किंवा दलियाची खिचडी तयार झालेली असेल. खूप हेल्दी, खूप टेस्टी आणि बनवायलाही अगदी सोपी. आणि ज्यावेळेस तुम्ही ही खिचडी बनवून खाल ना, त्यावेळेस तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही, एवढी भारी ही खिचडी बनवून तयार होते. एकदम सोपी आहे आणि तुमच्या डाएटमध्ये ही जी खिचडीची रेसिपी आहे तुम्ही 100% सामील करून घ्या. तुम्हाला चला मग मंडळी, उशीर न करता आजच्या या आपल्या स्पेशल रेसिपीला सुरू करूया. तर इथं गॅसवर मी कढाई ठेवली आहे. आता इथं आपल्याला एका वाटीचं माप घ्यायचं आहे. त्या वाटीनेच आपल्याला 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाण्याला उकळी येण्याची वाट पाहायची आहे. पाण्याला ज्यावेळेस उकळी यायला सुरुवात होईल त्यावेळेस इथं आपल्याला जी वाटीने आपण पाणी घातलं होतं त्याच वाटीने 1 वाटी नाचणीचं पीठ घालून घ्यायचं आहे. तर इथं छान पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं. कोणताही चमचा घ्या आणि चमच्याने छान हे पीठ मिक्स करून घ्या. गॅस पीठ मिक्स करताना एकदम कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर छान हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. एक वेळेस पीठ मिक्स केलं की परत कढाईवर ताट झाकून ठेवायचं आहे आणि पिठाला आपल्याला छान 4-5 मिनिट वाफ देऊन घ्यायची आहे. 5 मिनिट पिठाला वाफ देऊन झाली की लगेचच झाकण काढायचं
आणि कढाई आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे. तर झाकण काढून तुम्ही बघितलं असेल तर आपलं इथं पीठ वाफरलेलं आहे. तर मी गॅसवरची कढाई दुसऱ्या गॅसवर ठेवून दिलेली आहे आणि 5 मिनिट झाकण त्या पिठावर तसंच राहून द्यायचं. म्हणजे काय होतं की पीठ सुकत नाही आणि थंडही होतं. आता आपण आपल्या रेसिपीची पुढची प्रोसेस करून घेऊया. तर इथं मी 5 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. 5 कोणते चमचे तर पोहे खायच्या चमच्याने 5 चमचे इथं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पाणी घालून त्याचा एक छान डो तयार केलेला आहे. ना जास्त पातळसर ना जास्त घट्ट. आता परत गॅसवर कढाई ठेवून दिलेली आहे. कढाईमध्ये चमचा 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की लगेचच तेलामध्ये फोडणीला चिमूटभर जिरे घालून घेतले, बारीक कट केलेला लसूण घालून घेतला. सोबतच मी इथं बारीक कट करून अद्रक देखील घेतलेली होती. अद्रक लसूण इथं घालून घेतला. लसणाची छान फोडणी देऊन घेतली. नंतरून मी इथं मध्यम आकाराचा एक कांदा बारीकसर कट करून घेतलेला होता. तो कांदा इथं घालून घेतला. कांदा देखील 1-2 मिनिट छान परतून घेतला. कांदा परतून झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये मी तर इथं कांदा छान परतून झाल्यानंतर मध्यम आकाराचा एक लालसर टोमॅटो बारीकसर कट करून घातला. सोबतच थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि याच्यामध्ये काही पावडर मसाले घालून घेतले. ज्याच्यामध्ये मी इथं घालून घेतलेली होती लाल मिरची पावडर, सोबतच चिमूटभर हळद पावडर आणि चवीनुसार मीठ. आता तुम्हाला दुसरे गरम मसाले वगैरे घालायचे असले तरी चालतील, पण साध्याच मसाल्याने जी रेसिपी बनवत आहे ती खायला खूप भारी लागते. तर इथं हे मसाले मिक्स केल्यानंतर जो आपण बेसनचा डो बनवून घेतलेला होता तो डो इथं घालून घ्यायचा. बेसनाचा डो घालून घेतल्यानंतर छान चमच्याने आपल्याला हा डो मिक्स करून घ्यायचा आहे. 5 मिनिट मिक्स केल्यानंतर आपल्याला याला 5 मिनिट वाफ देऊन घ्यायची आहे. आता मी नेमकी काय केलं, स्टीलची कढई मांडली होती. तर या स्टीलच्या कढईमध्ये याला वाफ देणं शक्य नव्हतं, कारण बुडाला लगेच ही लागत होती. तेल कमी असल्यामुळे पटकन ही बुडाला लागते. म्हणून जाडसर दुसरं भांडं हे बनवण्यासाठी घ्या. तेल घातल्यानंतर नाही चिटकत, पण आपण थोडंसं तेल घातलं आहे कारण आपली डाएट रेसिपी आहे. आता मला याला वाफ देऊन घ्यायची होती, म्हणून मी काय केलं, भांडं चेंज केलं आणि दुसऱ्या भांड्यामध्ये ही रेसिपी काढून घेतली आणि परत त्याला 5 मिनटं वाफ देऊन घेतली. 5 मिनटं वाफ देऊन घेतल्यानंतर आता हे जे भांडं आहे ते मी साईडला थंड होण्यासाठी ठेवून दिलं. कारण आता ही रेसिपी बनवलेली थंड झाल्यानंतर एकदम सुट्टी सुट्टी बनून तयार होते. तर आता जो आपण नाचणीचा डो बनवून घेतलेला होता तो देखील हलका थंड झालेला आहे. तर आता आपल्याला हाताने त्याला छान मळून घ्यायचं आहे. जितकं छान तुम्ही याला मळून घेता तितक्या छान याच्या आपले फुलके किंवा भाकरी तयार होतात. तर मस्त छान असा इथं नाचणीचा डो तयार करून घेतलेला आहे. आता या डोचे तुम्हाला हवे तेवढे लहान मोठे उंडे तयार करून घ्या. तर इथं जसं आपण नॉर्मली फुलके बनवायला उंडे बनवतो तशा पद्धतीचे मी इथं उंडे तयार करून घेतले. उंडे तयार करून घेतल्यानंतर छान अशी याची मी मध्यम आकाराची फुलका म्हणा, भाकरी म्हणा किंवा चपाती म्हणा लाटून घेतली. तुम्हाला जे नाव द्यायचे तुम्ही देऊ शकता. छान मध्यम आकाराची इथं छोटीशी गोलसर चपाती लाटून घेतली. याचा उंडा वगैरे काही करायचा नाही, फक्त बेलण्याने लाटून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता किती छान डो झालेला आहे आणि मस्त अशी आपली इथं नाचणीची चपाती लाटून झालेली आहे. आता लगेचच आपल्याला तव्यावर ही चपाती किंवा ही रोटी भाजून घ्यायची आहे. तर गॅसवर तवा ऑलरेडी गरम करायला ठेवलेला होता. तर आता इथं मी छान अशी ही नाचणीची चपाती भाजून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त कलर आलेला आहे आणि आता आपण या पिठाला छान वाफलून घेतलेला असल्यामुळे नाचणीची भाकरी किंवा चपाती भाजायला बिलकुल वेळ लागत नाही. फक्त अगदी 2-3 मिनिटात ही चपाती भाजून होते. खूप जास्त लाल करायची नाही, भडक लाल करपवायची नाही. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने भाजली आहे. नॉर्मली आपण तांदळाची भाकरी भाजतो ना, तसंच नाचणीची भाकरी ही भाजावं लागते. तर मस्त आपली इथं नाचणीची भाकरी तयार झालेली आहे. आता हिला मी काढून घेत आहे आणि बाकी
बाकीच्या देखील अशाच करून घेते. आता आपल्या रेसिपीचा तिसरा हिस्सा येत आहे आणि तिसऱ्या हिश्श्यासाठी आपल्याला लागणार आहे मिक्सरचं भांडं, ज्याच्यात 2-3 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण, अद्रकीचा छोटासा तुकडा, पुदिना आणि अर्धा टोमॅटो घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला याची मस्त खमंग अशी चटणी मिक्सरमध्ये फिरून घ्यायची आहे. तर ही पुदिना टोमॅटोची चटणी खायला खरंच खूप भारी लागते. नॉर्मल ही तुम्हाला खायची असली तर तुम्ही बनवून घेऊ शकता. तर इथं आपली चटणी तयार आहे आणि जी आपण बेसनाची रेसिपी बनवून ठेवलेली होती तुम्ही पाहू शकता थंड झाल्यानंतर कशी सुट्टी सुट्टी झालेली आहे. एकदा चमच्याने छान व्यवस्थित अ, हलवून घ्यायची आणि आता आपण जी भाकरी बनवली होती किंवा जी नाचणीची चपाती बनवली होती त्याला जी आपण पुदिना टोमॅटोची हिरवी चटणी बनवून घेतली आहे ती व्यवस्थित लावून घ्यायची आणि नंतर जी आपण बेसनाची रेसिपी बनवलेली होती ती रेसिपी इथं मध्यम चपातीवर ठेवून घ्यायची आणि याचा मस्त रोल तयार करून घ्यायचा. आता तुम्हाला खायचं असेल तर डायरेक्ट असंही खाऊ शकता, पण याच्यावर मी काहीतरी थोडंसं चीज टाकत आहे. नुसतं टाकलं म्हणाय टाकलं म्हणजे याची टेस्ट जी आहे ती पुढच्या लेवलला जाते. पण आता म्हणते डाएट रेसिपी चीज थोडंसं काहीतरी चीज खाल्ल्याने काही फरक पडत नाही. चीज देखील हेल्दी असतं, पण ते थोडंसं खायला हवं, खूप जास्त नाही. काहीतरी थोडंसं चीज टाकलं नंतर माझी ही डाएट रेसिपी कंप्लीट झाली. बाकीचे सर्व रोल मी याच पद्धतीने बनवून घेतले. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडेसे तव्यावर रोल गरम करून घेऊ शकता. करता आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूया. इथं मी घेतलंय 200 ग्रॅम गाजर आणि 200 ग्रॅम पत्ताकोबी. तर तुम्ही म्हणू शकता एक मोठं गाजर आणि अर्ध्या कोबीतला अर्धा केलेला म्हणजे एक कोबीतला कोरभर असा कोबीचा पार्ट एवढं इथं मी गाजर आणि कोबी घेतले आहे. 4-5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक घालून यांना सर्वांना मिक्सरमध्ये फिरून घेतलं. तर या पद्धतीने आपल्याला याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. फिरवलेल्या या जिन्नस आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या. लगेच याच्यामध्ये आपण बारीक कट केलेला एक कांदा, बारीक कट केलेली कोथिंबीर, बारीक कट केलेला एक मध्यम आकाराचा लालसर टोमॅटो घालून घ्यायचा. सोबतच याच्यामध्ये थोडेसे मसालेही घालायचे आहेत, ज्याने आपल्या रेसिपीला टेस्ट खूप भारी येते. इथं मी घातलेला आहे अर्धा चमचा जिरे, थोडासा ओवा, सोबतच इथं मी घालत आहे लाल मिरची पावडर आणि हळद पावडर. आता या रेसिपीमध्ये तुम्हाला काळ्या मिऱ्याची पावडर, चाट मसाला, गरम मसाला या जिन्नस वापरायचे असतील तरी वापरा, पण अशी सिंपल बनवलेली रेसिपी ही खूप भारी लागते. तर चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि 1 वाटी इथं मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ. तर आता आपल्याला हे पीठ सर्व जिन्नससोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण जसं नॉर्मली धपाट्याला पीठ तयार करतो तसं पीठ तयार करायचे. पण धपाट्याचं पीठ थोडंसं जाडसर असतं, धपाट्यापेक्षा पीठ थोडंसं सैल करायचं आहे. आता इथं चांगलं ग्लासभर पाणी याला लागलेलं आहे. तर आता पाणी घातल्यानंतर सर्व जिन्नस छान एकजीव करून घेतल्या. आता या पिठाला तुम्हाला भिजत वगैरे घालायची काहीच गरज नाही. ही रेसिपी तुम्ही तुमच्या लंचमध्ये किंवा डिनरमध्ये इझिली बनवू शकता आणि खूप हेल्दी आहे, टेस्टी आहे आणि बनवायलाही एकदम सोपी आहे. तर आता इथं आपला डो तयार झालेला आहे. लगेचच गॅसवर तवा ठेवून घ्यायचा आणि तव्याला आपल्याला हलकं काहीतरी लावलं असं तेल लावायचं आहे, कारण या तव्याला तेल लागत नाही आणि आपली डाएट रेसिपी असल्यामुळे तेलाचा वापर कमीत कमी करायचा आहे. तर आता इथं आपला तयार असलेला डो घालून घ्यायचा, म्हणजे तयार असलेलं मिश्रण घालून घ्यायचं. 2 चमचे घालायचं आणि तव्यावरच याला हाताला पाणी लावून थापून घ्यायचं. एक परती आता आपण इथं हे तिखट ज्वारीचे पॅनकेक बनवत आहोत. खायला खरंच खूप भारी लागतात आणि बनवायची प्रोसेस तर तुम्ही बघतच आहात. इथं हा पॅनकेक थापून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर झाकून हा पॅनकेक 2-3 मिनिट वाफ देण्यासाठी ठेवून घ्यायचा. 2-3 मिनिटात या केकला छान आपली वाफ देऊन होते. तर 2 मिनिटानंतर मी वरचं झाकण काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता मस्त आपला
जो पॅनकेक बनवलेला आहे तो खालून छान आपला भाजलेला आहे. आता उलट-पुलट करून छान 1-2 वेळेस आपल्याला उलट-पुलट करून हा पॅनकेक किंवा चिल्ला तुम्हाला भाजून घ्यायचा आहे. खायला खरंच खूप भारी लागतो. एक नंबर लागतो. टेस्टी आहे, हेल्दी आहे. खूप साऱ्या भाज्या टाकलेल्या आहेत. म्हणून यातून तुम्हाला प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन सर्व गोष्टी भेटतात आणि ज्वारी तर किती हेल्दी आहे तुम्हाला माहीतच आहे. नुसती ज्वारीची भाकरी जरी तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये खाल्ली तरी वजन कमी होण्यात खूप मदत होते आणि ज्वारीच्या अशा वेगवेगळ्या रेसिपी जर आपल्या डाएटमध्ये सामील असतील तर आणखीनच भारी. झटपट बनून तयार होतात, खायलाही भारी लागतात. चला मग परत भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.